राज्यभरात सध्या धो धो पाऊस पडतो आहे, मात्र मराठवाड्याकडे अजूनही पावसानं पाठच फिरवलेली आहे। जुलै महिना संपत आलाय आणि मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत आजही आहे। मराठवाड्याच्या काही धरणांमध्ये केवळ 17% पाणीसाठा आहे। जायकवाडी धरणामध्ये फक्त 7% पाणी उरले। बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या प्रकल्पांमध्ये 0 ते 3% एवढाच पाणीसाठा सध्या उरलेला आहे। तर जायकवाडी आणि येलदरी धरण परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये धोधो पाऊस पडत आहे, मात्र मराठवाडा अजूनही कोरडाच आहे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात। आपण या धरणाची जर पाणी पातळीचा विचार केला तर आज घडीला फक्त 7.87% एवढाच जलसाठा या धरणामध्ये आहे। आणि जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी आजच्या दिवशी या मध्ये तब्बल 31.59% एवढा जलसाठा होता। आता या पावसाळ्याचे 2 महिने उलटले आहे। या 2 महिने उलटून देखील केवळ आणि केवळ फक्त 7% साठा जर यामध्ये आहे तर पुढील रब्बीची चिंता जी मराठवाड्याला अजून आतापासूनच सतावायला सुरुवात झालेली आहे। ताण भागरणाने फक्त पिकांना जीवदान मिळालेले आहे आणि चाऱ्याचा प्रश्न काही अंशी मिटलेला आहे। त्यामुळे आता मोठ्या पावसाची प्रतीक्षाच या मराठवाड्याला लागलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे हे घाणेवाडी जलाशय आहे। निजामकालीन असं हे धरण आहे, मात्र आज घडीला हे धरण जे हे पूर्णतः कोरडेटाक पडलेले आहे। 18 फूटपर्यंत पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती या घाणेवाडी जलाशयामध्ये आहे। मात्र पावसाने दडी मारल्यामुळे जालना जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अशी पाण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतात, जालना जिल्ह्यातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारा हे घाणेवाडी जलाशय आज घडीला पूर्णतः कोरडेटाक पडलेले आहे। सुमारे 1 महिना झाला पावसाळा सुरू झालेला आहे, मात्र पावसाने जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये दडी मारलेली आहे। त्यामुळे आज पाणी संकट जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस पडावा अशी मागणी जी आहे ती जालन्यातील नागरिक करीत आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना। परभणी जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने परभणी जिल्ह्यातील 3ही प्रमुख धरणामधील पाणी पातळी अद्यापपर्यंत 30%च्या वर गेलेली नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत। जर पाऊस असाच राहिला तर येणाऱ्या काळामध्ये येलदरी, मराठवाड्यातील सगळ्यात मोठं धरण असलेले येलदरी धरण भरण की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण सध्या स्थितीला येलदरी धरणामध्ये केवळ 30%च पाणीसाठा आहे। तर त्यापाठोपाठ निम्न दुधना धरण हे जे शेलू तालुक्यात आहे या धरणामध्ये तर केवळ 27% पाणीसाठा शिल्लक आहे। मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे आता परभणीकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।